आपण महागडे क्लासेसच लावले पाहिजेत, आपण महागड्या अकॅडमीजच लावल्या पाहिजेत आणि तरच आपण यशस्वी होतो। आणि ते लावण्यासाठी आपल्याकडे पैसा उपलब्ध नाही, आपली परिस्थिती तशी नाही, त्यामुळे आपण न शिकलेलंच बरं, आपण नोकरी लागू शकत नाही, त्यामुळे आपण शेतीत काम केलेलंच बरं। ही जी काही न्यूनगंडाची भावना आपल्या ग्रामीण भागातल्या पोरांमध्ये आहे ते पहिल्यांदा काढून टाका। तुम्ही कॉप्या करून पास व्हा, तुम्ही अभ्यास करून पास व्हा, तुम्ही कसेही पास व्हा, तुमची परिस्थिती कशाही प्रकारची असू द्या, तुम्ही जर मनापासून तयारी केली, तुम्ही जर मनापासून खूप मेहनत घेतली तर तुम्ही देखील नोकरीवर लागू शकता, परिस्थितीवरती मात करू शकता। त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वानखडे आज पुणे कारागृह पोलीसमध्ये नोकरी लागलाय। 10वी-12वी कॉप्या करून पास झाला, 10वी-12वी कॉप्या करून पास झाल्यानंतर भविष्यात आपण काही करू शकत नाही, काही होऊ शकत नाही, त्यामुळे पुण्याला गेला, पुण्याला कंपनीमध्ये काम केलं। पुण्यामध्ये कंपनीमध्ये काम करत असताना एक दिवस लायब्ररीला गेला, लायब्ररीला आपण काहीतरी पोलीसची भरतीची तयारी करू हे डोक्यात विचार आला, लायब्ररीमध्ये अभ्यास करायला बसला। अभ्यास करता करता पहिले तर झोपच यायला लागली, 2-2 तास लायब्ररीमध्ये अभ्यास करता फक्त झोपच घेतली। नंतर हळूहळू वाचन सुरू केलं, वाचायला सुरुवात केली, वाचण्याची आवड निर्माण झाली। मग एक दिवस प्रश्नपत्रिका सोडून पाहिली, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये 75 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले, तिथून आत्मविश्वास वाढायला सुरुवात झाली। मग अभ्यासाची गोळी निर्माण झाली, आणखीन मग अभ्यास करायला सुरुवात झाली। आणि मग त्या अभ्यासातून मध्यंतरी मागे एकदा माझी भेट झाली, त्या भेटीत बुलढाणा पोलीसचा रिझल्ट फक्त एका मार्काने गेला। त्याला मी सांगितलं होतं तेव्हाच की तू हिंमत हारू नको, भविष्यात तू यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। आणि नेमकंच आताच पुणे कारागृह पोलीसचा त्याचा रिझल्ट आला, तो त्या पुणे कारागृह पोलीसमध्ये भरती झाला। आपण कुठल्याही परिस्थिती मात करू शकतो, कितीही मोठा संघर्ष असला ना तर त्यावरती आपण मात करू शकतो। फक्त मानसिकता पाहिजे, सकारात्मक मानसिकता पाहिजे, करायची तयारी पाहिजे। त्यानं केलं, तो यशस्वी झाला, आपण देखील करू शकतो। पूर्व लक्षात घ्या, तुम्ही देखील करू शकता, लक्षात घ्या। सांगू 10वी माझी अशी झाली की माझं दप्तर कुठं असत जाय, तो पुस्तक कुठे असत जाय, म्हणजे पहिल्यापासून अभ्यास करायची तर काही इच्छा नव्हती आणि केला पण नव्हता। 10वी कसा तरी कॉप्या करून पास झालो, नंतर कॉलेजला ॲडमिशन घेतलं। ॲडमिशन घेतल्यावरती सर भेटले, सरांचं मार्गदर्शक, सरांनी दिलेले जे चालू घडामोडी, जे बातम्या सरांनी जे लिहायचे सांगत जा, त्यांचा भरपूर फायदा झाला। आता 12वीमध्ये अभ्यास कसा करा, तर काय कॉप्या करून नुसतं पास झालो, तर कॉप्या करून पास झाल्यावर आता समोर काय की आपण काही करू शकत नाही बा, आपली गरिबीची परिस्थिती आहे बा, जोपर्यंत कामाला जात नाही तोपर्यंत घरी काही खायला येत नाही, अशी दिमागामध्ये एक हे होती की आपण आता काहीतरी करायला पाहिजे बा। तर मग पुण्यामध्ये मी लायब्ररी जॉईन केली, तिथं अभ्यास केला। आता पहिले तर आयुष्यामध्ये कधी अभ्यास नाही केला, तर पहिले थोडा अभ्यास करायला डायरेक्ट 2-3 तास लायब्ररीमध्ये पहिले झोपाच काढल्या, दिमागामध्ये काही घुसत नव्हतं, पुरं डोकं दुखत जाय। तर मग नंतर थोडा प्रॅक्टिस करू पेपर कसा तरी पहिले प्रश्नपत्रिका सोडवली, त्याच्यामध्ये 75 मार्क मिळाले। तर मग अशी कॉन्फिडन्स लेवल वाढली की आता आपण काहीतरी करू शकतो, आपण चांगले मार्क घेतले। तर मग आता माझं पुणे कारागृह पोलीसमध्ये निवड झालेली आहे।